ओके. मॉडर्न सायन्स प्रॅक्टिस करणारे जे डॉक्टर्स आहेत ते गोळ्या म्हणा किंवा हार्मोन थेरपी असेल यासारख्या किंवा कन्व्हेन्शनल ट्रीटमेंट जी असेल, तर PCOSसाठी तो एक ऑप्शन निवडतात. तर खरंच तो खूप इफेक्टिव्ह आहे का? आणि त्याच्यावर तुमचा टेक काय आहे? अजिबातच नाही. कारण आपण जर मी मगाशीच म्हटलं आपल्याला कुठे कंपेअर नाही करायचं, पण तरीसुद्धा हे परत-परत मला सांगावसं वाटतं, की ओसी पिल्स वापरल्या जातात सर्रासपणे. म्हणजे ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स आणि कुणामध्ये वापरल्या जातात, तर अगदी 10-11 वर्षांच्या मुलींमध्ये वापरल्या जातात. खरं तर ह्या ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स म्हणजे काय, तर गर्भनिरोधक गोळ्या गोळ्या. आहेत, हो. बरोबर. आणि मुख्य म्हणजे त्या पिल्स तुमचं फर्स्ट प्रेग्नन्सी किंवा एक डिलेवरी झाल्याशिवाय त्या पिल्स वापरू नयेत असा एक नियम आहे. पण ओके. होतं असं की सर्रासपणे त्या पिल्स वापरल्या जातात का, तर मेन्सेस रेग्युलेट करायचे आहेत. पण बापरे! त्याचे दुष्परिणाम म्हणून ना पुढं जाऊन ज्यावेळेला ती मुलगी फर्टाईल एजमध्ये येणार आहे, ज्यावेळेला ती मुलगी कन्सीव्ह करण्याचा प्रयत्न करणार आहे, त्यावेळेला ह्याच गोळ्यांचा दुष्परिणाम म्हणून तिला इन्फर्टिलिटीच्या आजाराला किंवा इन्फर्टिलिटीच्या समस्येला सामोरं जावं लागणार आहे. हो. म्हणजे काय, तर तुम्ही ट्रीटमेंट तर नाहीच झाली त्या ओसी पिल्समुळे. आणि याचा लाँग टर्म जर यूज केला किंवा असं होतं ना की त्या ओसी पिल्स 21 दिवसांच्या गोळ्या घेतल्या, पिरियड आला, पण असं किती दिवस करणार तुम्ही? गोळ्या बंद झाल्या की कदाचित 2 महिने 3 महिने तुमचे पिरियड्स रेग्युलर येतात, पण परत त्याचा डिस्टर्बन्स सुरू होतो. म्हणजे जोपर्यंत तुम्ही गोळ्या घेता तोपर्यंत ते नॉर्मल आहे, जो वेळेला गोळ्या बंद करता त्यावेळेला परत इरे माझ्या मागल्या सुरू होतं. आणि याचा लाँग टर्म जो साईड इफेक्ट आहे ना, तो फारसा नोन नाही किंवा कुणी त्याच्याविषयी बोलत नाही. ते म्हणजे ह्या जर पिल्स तुम्ही घेत राहिला तर तुमचे ब्लड क्लॉट्स होण्याचे चान्सेस ना खूप जास्त आहेत, जे पुढे जाऊन वेगळे धोके निर्माण करतात. त्यामुळं ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स वापरूच नयेत. शॉर्टकट कधीही धोकादायक असतो. थोडा वेळ घ्या, पण जो हार्मोनल डिस्टर्बन्स झालेला आहे तो नॅचरल वेनी तो बॅलन्स करण्याचा प्रयत्न करावा. दुसरं आहे ते म्हणजे अँटी एन्ड्रोजन्स दिलं जातं. अँटी एन्ड्रोजन्स म्हणजे काय, तर मेल हार्मोन्स जे वाढायला लागतात स्त्रीच्या शरीरामध्ये आणि फिमेल हार्मोन्स कमी व्हायला लागतात, म्हणजे टेस्टोस्टेरॉन वाढतं आणि म्हणून दाढी मिशांचे केस दिसतात. तर ह्या गोष्टींचं सुद्धा, ह्याच्यासाठी सुद्धा जी ट्रीटमेंट दिली जाते ना, तर ते सगळे ड्रग्स जे आहेत ना, तर ते लिव्हर टॉक्सिसिटी निर्माण करतात, लिव्हरला हार्मफुल आहेत. आणि हे मी नाही म्हणत, हे जर्नल्स सांगतात, जे पब्लिश झालेले जर्नल्स आहेत त्याचा स्टडी सांगतात, जे मॉडर्न सायन्सनेच पब्लिश केलेले. तर या सगळ्यांचा विचार देखील आपण कुठेतरी करणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं जे औषध आहे ते म्हणजे मेटफॉर्मिन, इन्सुलिन सेन्सिटायझर. म्हणजे इन्सुलिन रेझिस्टन्स येतो आणि म्हणून अँड्रोजन्स वाढतात म्हणून मग मेन्सेस इरेग्युलर होतात, म्हणून ओव्युलेशनवरती परिणाम होतो. किंवा खूपदा आज असंही होतं की फक्त आणि फक्त वजन वाढतंय किंवा जास्त वजन आहे म्हणून वजन कमी करण्यासाठी देखील मेटफॉर्मिन वापरलं जातं, सर्रास वापरलं जातं. मग आणि हा सगळ्यात महत्त्वाचा आणि कळीचा मुद्दा आहे की इन्सुलिन रेझिस्टन्स खरंच किती केसेसमध्ये चेक केलं जातं जेन्युअनली. मेटफॉर्मिन वापरताना तपासणी केली जाते का, तर नाही. ते सर्रास असं कॉमन ड्रग आहे, म्हणजे जसं तापाला पॅरासिटामॉल तसं आहे ते. तर तसं मेटफॉर्मिन वापरलं जातं, तर त्याचे देखील स्वतःचे दुष्परिणाम आहेत की ते लाँग टर्ममध्ये कुठलीच गोष्ट, म्हणजे असं एकही औषध नाही की जे दुष्परिणाम करत नाही. पण याच्यामध्ये सुद्धा मग B12 डेफिशियन्सी आपल्याला दिसते. मग B12 डेफिशियन्सी खूप छोटी गोष्ट वाटते ना. मग B12चं सप्लिमेंट घेतलं, झालं माझं B12 डेफिशियन्सी कमी होईल असं वाटतं. पण फक्त तेवढ्यापुरतं मर्यादित नाही राहत. B12 डेफिशियन्सी काय करतं, तर लिव्हरमधून जे सिक्रेट होणारं सिस्टीन आहे त्याचं सिक्रेशनवर हॅम्पर करतं. होमोसिस्टीन वाढतं म्हणून कोलेस्ट्रॉल वाढतात, BP शूट होतो आणि अल्टिमेटली आपल्याला हार्ट संदर्भातले आजार किंवा धोके निर्माण होतात. म्हणजे खूप छोटी गोष्ट असते, त्याची लिंक आपल्याला कुठंपर्यंत लागते, इथंपर्यंत लागते. म्हणून असं आहे की कोणतंही औषध किंवा कोणतीही ट्रीटमेंट तुम्ही ज्या वेळेला करताय ना, त्यावेळेला त्याचा पूर्ण विचार करा, त्याच्याविषयी माहिती घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना डॉक्टरांशी संपर्क साधा. की कुठलंही, म्हणजे अगदी सर्दी खोकला असेल, ओव्हर द काउंटर OTC प्रोडक्ट्स घेणं किंवा आजकाल आपण बघतो की AIचे बरेचसे टूल्स आहेत. मग त्याच्यावरती काहीही टाकलं तर तुम्हाला सगळं मिळतं, त्या गोष्टी जी तुमची शंका आहे त्याविषयी सगळी माहिती मिळते.
म्हणजे आत्ता रिसेंटली मला वाटतं 8 किंवा 10 दिवस झाले असतील बघण्यात आलेली केस आहे. ते त्यांनी काय केलं, वजनासाठी AI टूलकडून एक डाएट चार्ट घेतला. आता इथं आयुर्वेद किती प्रिसाईज आहे हे आपल्याला कळेल, की आयुर्वेद काय म्हणतो, की पुरुषम पुरुषम वीक्षः. बरोबर. म्हणजे प्रत्येक मनुष्य व्यक्ती ही वेगळेपणानं बघितली पाहिजे. का? तर त्याची प्रकृती वेगळी आहे, तो जिथे राहतोय त्याचा देश वेगळा आहे, काल वेगळा आहे, वय वेगळं आहे, बल वेगळं आहे, काळ वेगळा आहे. ह्या सगळ्यांचा एकत्रित विचार करून मग त्याच्यानुसार ते औषध त्या पेशंटला किंवा त्या व्यक्तीला प्रिस्क्राईब केलं जातं किंवा त्यांना सांगितलं जातं. पण मग इथं जनरलाइज ज्यावेळेला आपण होतो ना, त्यावेळेला मग ते AI टूल्सकडून त्यांनी जो डाएट घेतला आणि त्याच्यानुसार ज्यावेळेला त्यांनी डाएट फॉलो केला, साधारणतः एक 15 दिवस 20 दिवस तो स्ट्रिक्ट डाएट फॉलो केला, पण त्याचा ॲडव्हर्स इफेक्ट त्या व्यक्तीवरती असं झाला की त्याला ICUमध्ये ॲडमिट करावं लागलं आणि अनफॉर्च्युनेटली तो तिथेच गेला. म्हणजे आपण ह्या AIच्या माध्यमातून किंवा गुगल सर्चच्या माध्यमातून खूप गोष्टी ना आपणच आपल्या शरीरावरती वेगवेगळे प्रयोग करतो. म्हणजे शरीर म्हणजे आपली प्रयोगशाळा नाही आहे. तर सो बेटर की योग्य कन्सल्टेशन, योग्य मार्गदर्शनाखाली हे सगळं झालं पाहिजे. आणि हे वारंवार बोलण्याचं कारणही तसंच आहे, कारण आजकाल आम्ही बघतो की खूप सारे सर्च करून येतात आणि समोर बसणं किंवा मग ते असं असतं की म्हणजे एक गंमत म्हणून सांगते, अर्धी डिग्री घेऊन आलेला असतो पेशंट समोरचा. की आमच्याकडे असंच IT प्रोफेशनमधली एक मुलगी आली होती, 26 ते 28 वय असेल. IT म्हणजे ती खूप हुशार असते. मग ते ऑलरेडी मेन्सेसच्या तक्रारी होत्या आणि PCOD होतीच त्याला. ठीक, मग ती आली, बसली, बाकी सगळे डिटेल्स आणि हे घेणं झालं. डॉक्टर मला पिकॉड आहे. अरे म्हटलं पिकॉड हा काय नवीन प्रकार आहे? म्हणजे आम्हाला समजलं नाही ना, म्हणजे पिकॉड म्हणजे काय? नवीन कोड आहे कुठला तरी वाटतं. मग असं हे झालं, म्हटलं पिकॉड म्हणजे नक्की काय? ते नाही का PCOD. अरे म्हटलं PCOD येते, पिकॉड नाही. तर असं होतं की म्हणून आम्ही म्हणतो की हाफ नॉलेज इज मोर डेंजरस. सो त्या मार्गाला कधी लागू नये. सो असं काहीतरी आपण उचलतो आणि मग त्या दृष्टीने आणि हे ना की डाएट तुम्ही असं ज्यावेळेला तुम्ही रुटीन ज्यावेळेला सांगता ना की तुमचं रुटीन कसं असलं पाहिजे, तर 2 वेळेचं जेवण, 1 वेळेला शौचाला जाणं, म्हणजे सकाळचं जेवण 10 ते 1 मध्ये, संध्याकाळी 7 पर्यंत जेवण झालंच पाहिजे. हा जरी नित्यक्रम तुम्ही फॉलो केला ना तरी तुम्हाला कुठलाही आजार शिवू शकत नाही. तुमचं वजन देखील मेंटेन राहतं. पण हे करणं म्हणजे ना महादिव्य कठीण काम वाटतं. पण त्याच्याऐवजी ही स्मूदी कर, ह्याचा काढा पण नाही बरं का, काढा नाहीच, पण असे अनेक प्रकार जे असतात ना ते सर्रासपणे फॉलो केले जातात किंवा वापरले जातात. मग त्याच्यासाठी भरपूर काहीही प्रयत्न करतील, पण जे सोपे ज्या गोष्टी आहेत त्याच्याकडे मात्र दुर्लक्ष होतं. सोप्या गोष्टींवर मला यायचं ते, पण ही इन्फॉर्मेशन माझ्यासाठी नवीन होती की जी तुम्ही OC पिल्स सांगितल्या. मला असं वाटायचं की गर्भ राहू नये म्हणून त्याच्यासाठीच ते वापरलं जातं, पण मेन्सेस रेग्युलर करण्यासाठी पण वापरलं जातं. म्हणजे तुम्ही तिथली जमीन आधीच नापीक करताय आणि जेव्हा तिला खरी प्रेग्नन्सी पाहिजे मग त्यानंतर IVF सेंटर गाठायला लागतंय. हे अगदी छान बोललास. म्हणजे जमीन नापीक करणं म्हणजे किती रिलिव्हंट होतो बघ. आयुर्वेदामध्ये सुद्धा ज्यावेळेला इन्फर्टिलिटीचा विषय येतो ना किंवा वंध्यत्वाचा विषय येतो त्यावेळेला असं उदाहरण म्हणून दिलेलं आहे की एखादी नवीन पिढी आहे किंवा जीव जन्माला घालणं म्हणजे कशाशी कोरिलेट केलं आहे, तर आपण एखादं प्लॅन्ट लावतो किंवा वनस्पती लावतो त्यावेळेला आपण काय बघतो की ती जमीन कशी आहे, सुपीक आहे का नाही आहे, त्याच्यामध्ये त्याचं पाणी पुरवठा व्यवस्थित आहे का, हवामान कसं आहे, ऋतू, आणि मग सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे त्याच्यात जे पेरायचं बीज आहे ते किती चांगलं आहे. किडकं सडकं बीज टाकलं तर नवीन पीक येणार पण नाही आहे किंवा आलं तरी ते तितकंच निकृष्ट दर्जाचं असणार आहे, बरोबर. तसं ज्यावेळेला गर्भधारणा होत असते ना त्यावेळेला सगळ्यात महत्त्वाचं असतं म्हणजे क्षेत्र, ऋतू, क्षेत्र, अंबू आणि बीज. ऋतू म्हणजे तुमचे मेन्सेस रेग्युलेट आहेत का, त्याचा फ्लो व्यवस्थित आहे का, त्यानंतर तिथं त्यावेळेला तुम्हाला कोणती तक्रार नाही आहे ना. क्षेत्र म्हणजे इटसेल्फ गर्भाशय किंवा त्र्यावर्त योनी आपण त्याला म्हणूयात. अंबू म्हणजे मग तिथले नरिशमेंट्स जे आहेत किंवा हार्मोन्स जे आहेत ते बॅलन्स्ड आहेत का, म्हणजे जसं एंडोमेट्रियम थिकनेससाठी लागणारे जे हार्मोन आहेत ते व्यवस्थित त्यांचं काम करतं आहे का, की जेणेकरून जो गर्भ येणार आहे तो त्या गादीमध्ये जो रुजणार आहे
ते व्यवस्थित आहे का हे पाहिलं जातं. आणि मग बीज, मग ते स्त्री बीज आहे. मग ह्या PCOD ज्याला आपण खूप लाईटली घेतो ना, ते खूप ॲडव्हर्स इफेक्ट देणार आहे. म्हणजे पुढे जाऊन फर्टाईल एजमध्ये ना ते इन्फर्टिलिटीमध्ये लँड होतं, कारण ओव्हुलेशन हॅम्पर होतं. ओव्हुलेशनच नाही झालं, ते बीज फुटलंच नाही. म्हणजे बेसिकली काय आहे की पहिले 5 दिवस ब्लिडिंगचे आहेत, जिथे एंडोमेट्रियम शेड होतं आणि मग ब्लिडिंग होत राहतं. त्यानंतरचं 6व्या दिवसापासून 13व्या दिवसापर्यंत फॉलिकल्स तयार होतात. FSH तिथं वाढलेलं असतं आणि फॉलिकल तयार होतात. मग त्यानंतर 14व्या दिवशी ते फॉलिकल, जे ग्रेफेन फॉलिकल आहे, तो त्याच्यानंतरचा जो काळ आहे तिथं ते ग्रेफेन फॉलिकल वाढतं आणि रप्चर होतं. त्यातनं तो ओवम निघतो आणि मग तो ओवम निघाल्यानंतर मग तो फिमरिये म्हणजे एक असा अवयव ज्याला म्हणू की आपण ते ओवमला आतमध्ये घेतं आणि फेलोपियन ट्यूबमार्फत त्याचा प्रवास सुरू होतो. मग ज्यावेळेला स्पर्म्स आत एंटर करतात त्यावेळेला ते फेलोपियन ट्यूबमध्ये तिथं फर्टिलायझेशन होतं, तिथं गर्भधारणा होते आणि मग तो त्याचा प्रवास सुरू होतो आणि मग गर्भाशयाच्या ते एंडोमेट्रियम थिकनेस ज्याला आपण म्हणतो एंडोमेट्रियम, तिथे येऊन ते किंवा तो गर्भ रुजतो आणि तिथून मग त्याची नरिशमेंट हे ते सगळं आपलं पुढचं गोष्टी सगळ्या सुरू होतात. तर ह्याच गोष्टी जर हॅम्पर झाल्या तर पुढे जाऊन इन्फर्टिलिटी. आणि दुसरी खूप महत्त्वाची जी गोष्ट आहे ना की आपल्यासाठी चांगली नाही आहे ती म्हणजे की बऱ्याचदा, आता मी इन्फर्टिलिटीचं सांगितलं ॲडव्हर्स इफेक्ट देणार, खूपदा असं होतं की मूलबाळ वगैरे सगळं झालं आहे आणि त्यानंतर मग PCODची तक्रार सुरू झाली. बरं. असंही होऊ शकतं, कारण हे हार्मोन्स आहेत, हे सतत बदलत असतात, अगदी. शरीरामध्ये बदल घडत असतात. आणि तिच्यामध्ये जर PCODची तक्रार आली ना तर त्याच्याकडं फारसं लक्ष दिलं जात नाही. का बरोबर. तर आता दुय्यम झालंय झालं, आता ते. हां, हो. मूलबाळ झालं, आता अगदी. मला काय गरज आहे ते हां. PCOD ट्रीट करण्याची. पण मी आत्ता जे जे सांगितलं ना हे सगळं त्या स्त्रीच्या शरीरामध्ये सुद्धा होणार आहे. मग तिच्यामध्ये सुद्धा ह्याच गोष्टी दिसणार आहे. मग चिडचिड, मूड स्विंग, इरिटेशन, हॉट फ्लॅशेस, ओबेसिटी, अँक्झायटी, केस गळणं, शरीरावरती काळपटपणा येणं, त्वचा कोरडी असते पण चेहऱ्यावरती पिंपल्स असतात. आता ते वय पण असं नसतं की त्यावेळेला त्याला तारुण्य पिटिका वगैरे म्हणाव्यात, पण येतात, पिंपल्स येतात. तर ह्या सगळ्या गोष्टी तिथं त्यावेळेला ती फेस करत असते. पण मग होतं, दुर्लक्ष होतं, पण असंही नाही झालं पाहिजे. खरं तर त्याकडं सुद्धा निश्चितपणे लक्ष दिलं गेलं पाहिजे. अच्छा. आत्ता आपण विषय घेतला की रेग्युलर पिरियड्स येण्यासाठीच्या गोळ्या, OC पिल्स. काही गोळ्या अशा असतात की पिरियड्स डिले करण्यासाठीच्या असतात. म्हणजे अनेक मुली काही सण समारंभ असतील आणि त्यांची तेव्हा तारीख असेल तर त्या गोळ्या घेऊन पिरियड डिले करतात. सारखं सारखं हे झाल्यानंतर त्याचे काय काय साईड इफेक्ट्स आहेत? भरपूर होतात. म्हणजे युजली मी तरी स्वतः सजेस्ट कधीच करत नाही, कारण हार्मोन्सच्या बाबतीत आपण स्वतः ढवळाढवळ करणं हे अतिशय अनैसर्गिक आहे की जे शरीराला त्रासदायक आहे आणि त्यामुळं डेफिनेटली होतात. मग कितीतरी ज्या महिलांनी कदाचित असं कधी केलं असेल तर त्यांच्यामध्ये जाणवतं की ते पाळी पुढे ढकलण्यासाठी 5 दिवसांच्या गोळ्या घेतल्या जातात, 2-3 दिवस विड्रॉल पिरियड असतो आणि त्यानंतर ब्लिडिंग सुरू होतं. पण काही वेळेला काही महिलांच्यामध्ये त्याच्यामध्ये नॉशिया, मळमळ वाटणं, उलट्या होणं, प्रचंड पोट दुखणं, हेवी ब्लिडिंग होणं, अशांसारख्या तक्रारी जाणवतात आणि नेक्स्ट मंथमधला जो पिरियड येणार आहे तोही कदाचित डिले होतो किंवा त्याच्यामध्ये सुद्धा सेम डिस्टर्बन्सेस जाणवू शकतात, कारण त्या हार्मोन्सच्या गोळ्यांचा परिणाम दिसतो. या पिरियड डिले करण्याच्या किंवा वेळेत येण्याच्या ज्या गोळ्या आहेत मॉडर्न सायन्सच्या, त्या जर घ्यायच्या नसतील तर मग आयुर्वेदाकडे काय उत्तर आहे या समस्येवर? आयुर्वेदामध्ये या PCODला जर बघायचं झालं ना तर आर्थोदृष्टी आणि योनिव्यापदी या 2 संज्ञांच्या अंडर आपण त्याला बघू शकतो. आता आर्थो म्हणजे काय आहे, तर जो फ्लो त्या 4 ते 5 दिवसांमध्ये बाहेर पडतो तो म्हणजे आर्थौरज जी आहे ती. आता याच्यामध्ये रजस्वला परिचर्या सांगून ठेवलेली आहे, जे की मी अगोदर पण सांगितलं की ते गर्भाशय हे उंडेड आहे, व्रणित आहे, त्यासाठी काय काय काळजी घेतली पाहिजे जेणेकरून आपल्याला अशा तक्रारी होऊच नाहीत. आणि दुसरं आहे ते म्हणजे आपले त्या वेळेनुसार म्हणजे असं म्हणूयात की दोषांची सुद्धा दृष्टी त्यावेळेची बघितली पाहिजे. म्हणजे कफदोष यामध्ये जास्त प्रामुख्याने इन्वॉल्ड असतो, वातामधला अपान वात इन्वॉल्ड असतो. मगाशी आपला ब्रेस्ट टेंडरनेसचा विषय झाला, तर खूप जणांच्यामध्ये त्यावेळेला मी म्हटलं की स्कॅन्टी फ्लो असतो, फ्लो कमी असतो. मग त्यावेळेला तो फ्लो कुठे हे होतो, ट्रान्सफर होतो, तर तो ब्रेस्टमध्ये जाऊन त्या गाठी तयार करतं किंवा ब्रेस्ट टेंडरनेस तयार करतं.
तर तिथं जे आहे तर तिथं अपनाची दृष्टी झालेली असते. जिथं पिंपल्स आहेत, केस गळणं आहे, त्वचेवरती काळवंडलेपणा आहे, तर तिथं पित्त त्यांना असोसिएटेड असतं. त्यामुळं आपल्याला कफ, वात आणि असोसिएटेड पित्त असा तिन्हींचा एकत्रित परिणाम देणं गरजेचं असतं. आणि जर घरगुती उपाय किंवा अशा काही गोष्टी आहेत का, तर आहेत. बट परत तेच आहे की इथं हार्मोन्सच्या बाबतीत कुठलीही डिस्टर्बन्सेस करायचे नसतात, त्यामुळं शक्यतो आपण ते सांगत नाही. पण प्रधमन नसे म्हणजे मरीच मिरी पावडर जे आहे ते नाकातून आतमधून ओढली तर जर पिरियड डिले झाली असतील किंवा आणायचे असतील तर तसा प्रकार केला जातो. पण बेसिकली मिरी आत ओढणं हे सुद्धा खूप हो, डेंजरस त्याचं आहे तेच किंवा ना. त्रास देणार लांबून आहे. जरी वास आला तरी शिंका सुरू त्यामुळं होते. ते करणं रेकमेंडेड नाही. पण तसं केल्याने पिरियड्स पण येऊ शकतो. पण असं करण्यापेक्षा आपण नॅचरल वेने जाणं खूप सोपं आहे. त्याबरोबरीनं मेथीदाणे भिजवून ठेवले. 1 चमचाभर मेथीदाणे रात्री भिजवले आणि दुसऱ्या दिवशी ते चावून पाण्यासोबत खाल्ले तरीसुद्धा आपण जे म्हणतो ना की इन्सुलिन इन्हिबिटर्स जे आपल्याला घ्यावे लागतात, म्हणजे मेटफॉर्मिनसारखं औषध घ्यावं लागतं, तर त्याला सबस्टिट्यूट आपण हे करू शकतो. पण अगेन तिथंसुद्धा कुठल्या दोषाची विकृती आहे त्यानुसार तुम्हाला ते रेकमेंड करतील ते डॉक्टर. त्यामुळं असं काही करू नका. मग अनेक औषधं आहेत, त्रिफळ आहे, शतावरी आहे, अश्वगंधा आहे, त्यानंतर गुडमारसारखं औषध आहे ज्याला मधुनशिनी म्हटलं जातं. हे सगळे जे आहेत ना हे तुम्हाला सपोर्ट करणारेच आहेत. अनेक औषधं देखील आहेत जसं की मधुमालिनी वसंत आहे किंवा चंद्रप्रभेसारखी औषधं आहेत. हे सगळी औषधं तुम्ही वापरू शकता, पण हे पण ओव्हर दी काउंटर नाही किंवा नकोच. ते त्या डॉक्टरांच्या सल्ल्याने गेले तर डेफिनेटली आपल्याला हार्मोनल पिल्सकडे वळण्याची गरज लागणार नाही. कारण ना आयुर्वेदाकडे बघण्याचा आजही दृष्टिकोन असा आहे की आयुर्वेदिक औषधं सगळी आपल्या किचनमध्ये आहेत किंवा किराणाच्या मालांच्या दुकानात मिळणार आहेत. तर मग आता आयुर्वेदिक डॉक्टरकडे कशाला जा, आपणच ते सगळे नुसके करू. म्हणजे हे नुसके जरी कामाचे असले तरी तुम्हाला डॉक्टरकडे जाऊन स्थळ, काल, वेळ तुम्ही सगळे सांगितलं त्यानुसार तुमच्यासाठी कस्टमाइज्ड औषध बनवून घ्यायचं आहे. आता याच्यावरतीच एक सांगते की खरं तर आचार्य काय सांगतात की औषध हे गुप्तच असलं पाहिजे. हां म्हणजे जे आत्ता तू म्हटलं ना की हे सगळं किचनमध्येच असतं. हां म्हणजे जसं की विश्वभेषज हां माझ्याकडे आला काही कारणासाठी, मी विश्वभेषज जे औषध आहे ते तुला दिलं आणि कंप्लेंट कमी झाले किंवा व्यवस्थित वाटायला लागलं. पण ज्या वेळेला तेच औषध विश्वभेषज जे म्हणजे सुंठ आहे बरं. असं कळलं हां. की मग अरे हे तर सुंठ पावडर हां, हे होती तर काय, आपल्या मी कशाला घरात आहे. गेलं त्या डॉक्टरकडे, अच्छा, असं हां. होतं ना. हां. पण कसं होतं जोपर्यंत ते औषध त्या फॉर्ममध्ये औषध फॉर्ममध्ये वैद्याकडून जात नाही तोपर्यंत ते औषध सुद्धा तसं काम करत नाही. हां, मग मानसिकता पण सुंठ बदलते आहेच ना, समोरच्याची. हळद आहे, हां. मिरी आहे, आपण सगळं वापरतो की. मग आयुर्वेद म्हणून तर आयुर्वेद आपला आहे. आणि ही थोडीशी शोकांतिका पण आहे की आपण बघतो की योग जो आहे ज्यावेळेला तो योगा झाला, आंतरराष्ट्रीय योग दिन असा साजरा व्हायला लागला, तेव्हा तो त्यावेळेला आपण योगाचं स्वीकारला. महत्त्व झालं, मग आपण त्याचा उदो करायला लागलो. तसं आयुर्वेद सुद्धा आहे. आपण युजली कसं होतं, आपला तो बाबा आणि दुसऱ्याच ते कार्ट असतं, पण आपल्याकडे उलटं आहे, दुसऱ्याच तो बाबे आणि आपल्या ते कार्ट आहे. आणि म्हणून आपण वेस्टर्न कल्चर्स जेवढे आत्मसात करतो ना तेवढे आपले आजार देखील वाढत आहेत आणि म्हणून त्यांच्या बरोबरीनं आपण देखील आजारांचं माहेरघर व्हायला लागलं. म्हणजे डायबिटीज झालं, थायरॉईड झालं, PCOD सुद्धा आता तितकाच ज्वलंत आहे. आणि याच्यासाठी आणखी एक खूप एक गोष्ट अफेक्ट करते ते म्हणजे जसं AIचं म्हटलं किंवा आता गुगलचं सर्च म्हटलं तसं जे घराघरात आहे टेलिव्हिजन, टी व्हीवरती सॅनिटरी नॅपकिन्स जो खूप आपण निग्लेक्ट असणारा किंवा त्याच्याविषयी आपल्याला फारसं माहिती पण नाही आहे, तर त्याचे जे ॲड असतात ना ते बघितलं तर आहे ना की माँ यही सोच तो बदलनी है, इन दिनों में बाहेर जाओगे असं माँ म्हणते आणि मग यही सोच तो बदलनी आहे. पण सोच बदलणी म्हणजे टनाटना उड्या मारत जाणं नाही आहे ना. ते परत मी आपलं बोलणं झालं आहे की याच्यावरती वुंडेड गर्भाशय आहे त्याला तेवढी काळजी घेणं गरजेचं आहे. आणि हे आपण सर्रास विसरलं जातं की ती ॲड करणारी मुलगी जी आहे तिला मेन्सेस होते का, त्याला ती खरोखर तिचं ब्लिडिंग होतं का, ती ॲक्टिंग करते. मग आपण तसं वागलं पाहिजे का, आणि आपण तसं वागून आपल्यावरतीच त्याचे साईड इफेक्ट करून घ्यायचेत का. तर जेवढी विश्रांती देणं गरजेचं आहे तेवढी दिली पाहिजे. याचा अर्थ 4 दिवस तुम्ही सगळं सोडा आणि घरी बसा असं नाही म्हणत आहे, पण ओव्हर एक्सरसाइजसुद्धा करू नका. कारण अतिव्यायाम हा सुद्धा एक कारण सांगितलेला आहे PCODसाठी.